सुमेश्वरी हेलो गाइस, तो वी आर रेडी फॉर द शादी स्टार्ट हो चुकी है। तो अभी जाते हैं नीचे और देखते हैं। फोटोग्राफर लक्ष्य है। चलिए चलिए धीरे धीरे चलते रहिए। बरोबर, आपको ऐसे घूम के उस साइड जाना है महाराज। ताई तुम्ही तेस्ता हाथ छोड़ दीजिए, जाइए उस साइड। बढ़िया, मामा पाठी मागे या बरं, फक्त मामा जाते स्टेजवर। हाँ, तिकडनं एक मामा जा, इकडनं एक मामा। दुसरा विषय बहुत बढ़िया। पुढे टाकायचे ते डायरेक्ट असं टाकू, सगळे टाकायचे नाही असं नाही रे, हे असं अक्षता म्हणून, अक्षता म्हणून। अच्छा, ते मावशी दादाच 5 मंगलाष्टक होणार आहे। किती? 5 मंगलाष्टक झाल्यानंतर साऊंड सिस्टीम मधून जेव्हा तुम्हाला काही आवाज येईल सॉन्गचा, ढोलचा ना, त्यावेळेस ते फुलं घ्यायची आणि जेवढं वरती मारण्याचा प्रयत्न करायचा, जेवढं वरती जाईल तेवढं वरती मध्यभागी वधूवरांच्या मस्तकावर ते फुलं व्हायचे। आले का लक्षात सगळ्यांना? 5 मंगलाष्टक होईपर्यंत कोणी फुलं टाकायचे नाही। कोणीही फुलं टाकणार नाही। 5 मंगलाष्टक झाल्यानंतर फुलं टाकायची। प्रारंभी विनती करू गणपती, विद्या दया सागरा, अज्ञान त्वहारो निबुद्धि मति दे, कुर्यात् सदा मंगलम वधूवरयोः शुभं भवतु सुमुहूर्त सावधान। काशी मंदिरा संस्थितो किल गुरो, कुर्यात् सदा मंगलम वधूवरयोः शुभं भवतु सुमुहूर्त सावधान। महागणपति स्मरण चिंतन सावधान। लक्ष्मी नारायण उमा महेश्वर स्मरण चिंतन सावधान। कुलस्वामिनी खंडोबा भैरवा स्मरण चिंतन सावधान। काशी विश्वेश्वर स्मरण चिंतन सावधान। सुंदर नारायण कपालेश्वर भद्रकाली स्मरण चिंतन सावधान।
लक्ष्मीपते जय मनसात वरामी सुवर्णवस्तु हरि बोल जय हो जय हो आवाज आजपासून तुम्ही अभंगाला हात लावायचा आलं लक्षात कुठल्याही पूजेला बसतात आजच्या दिवस तुम्ही हवन मंगळसूत्र विनोदे जोडवे इकडे घेऊन येणे कोणाकडे मंगळसूत्र विनोदे जोडवे आले या ठिकाणी अंकिताताई तुझे होणारे अहो तुला सांगताय की मांगल्य तंतुनानेन या मंगळसूत्रात आकर्षक अशी गोष्ट काय ताई पटकन सांग या मंगळसूत्रामध्ये आकर्षक अशी गोष्ट काय आहे काळे मणी तर तुझे होणारे अहो तुला सांगतायत की मांगल्य तंतुनानेन मम जीवन हेतुना हे मांगल्याचे कारक असलेले काळे मणी तू त्यांच्या जीवनासाठी धारण कर कुठे धारण कर कंठे बध्नामी सुभगे तुझ्या गळ्यामध्ये ते धारण कर कशा पद्धतीने सुभगे प्रमाणे सुभगा म्हणजे कोण पार्वती सुभगा म्हणजे पार्वती सुभगा म्हणजे शुद्धता सुभगा म्हणजे शुचित्व तर तू पवित्रतेने पार्वतीप्रमाणे हे मंगळसूत्र तुझ्या कंठामध्ये धारण कर तू म्हणशील आता थोड्या वेळापूर्वी तर गुरुजी तुम्ही त्यांना नारायण म्हणत होते विष्णू म्हणत होते मग जर ते विष्णू असतील तर तू लक्ष्मी असशील बरोबर की नाही आता तुम्ही मला सुभगा म्हणजे पार्वती म्हणताय मग तर ज्यावेळेस तू लक्ष्मी असशील त्यावेळेस ते नारायण होतील आणि ज्यावेळेस तू पार्वती असशील त्यावेळेस ते महादेव होतील म्हणून ते तुला सांगतायत की हे मंगळसूत्र तू तुझ्या कंठामध्ये गळ्यामध्ये धारण कर का धारण कर त्वं जीव शरदां शतम शरद ऋतू वर्षातून किती वेळा येतो ताई अंकिता ताई शरद ऋतू वर्षातून किती वेळा येतो एक वेळा येतो असे 100 शरद ऋतू तुम्ही एकमेकांसोबत घालवायचे संसार करायचा आहे या हेतूने तू ते मंगळसूत्र कंठामध्ये धारण कर बाकी डेकोरेशन की आज माझं लग्न झालंय बरोबर की नाही आजचं युथ असं झालंय की मंगळसूत्र 6 महिने वर्ष गळ्यात राहतं आणि नंतर ब्रेसलेट बनवून हातात येतं हे योग्य नाही किंवा ही आपली संस्कृती नाही मंगळसूत्र हे गळ्यातच शोभून दिसतं आणि ते गळ्यातच असायला हवं असं शास्त्र सांगतं आलं लक्षात दिनेश जी कुलस्वामिनी का मन में स्मरण करना है और वो जो मंगलसूत्र है वो हमारी दीदी को धारण करवाना है जगावनंदाच्छायना हिरण्यकुशतानिकाय सुमनस्यमानाः हरि बोल सगळ्यांनी जोरदार टाळ्या
आकाश पाताल अग्नि वायु जल पृथ्वी के माध्यम से अंकिता मुझे ये गार्ड बांध रहा हूं मैं 33 कोटि देवी देवताओं को साक्षी मानता जो अनेक और अनंत जन्मों तक साथ में रहेंगे, ये वादा है। काशी विश्वेश्वर भगवान की जय, माता पार्वती की जय, बोलो शंकर भगवान की जय। और हमारी दीदी आपको देख रही है, तो एक दूसरे को पहचान लीजिएगा। एक दूसरे की जो हॉबीज है, जो भी कोई स्वभाव है, गुण धर्म है, वो एक दूसरे की पहचान कर आपको पूरी जिंदगी भर ये संबंध निभाना है, ये रिश्ता निभाना है। वधू खूप लहान असायची, मुलगी खूप, लड़की जो रहती थी वो 8 साल की रहती थी, ऐसा शास्त्र ने कहा है। तो अभी आपके सामने जो लड़की बैठी है, मान लीजिए वो 8 साल की है, मतलब उसे कुछ भी नहीं आता, आपको उसे संभालना है, उसकी जिम्मेदारी लेना है। तो अभी तक न आपने उसे पहचाना है, न उसने आपको पहचाना है। तो जब मंगल अष्टक होती है, वरमाला होती है, जयमाला, तब आपके दोनों के बीच अंतर पाठ पकड़ा हुआ था, जिससे सिर्फ आपकी दोनों की दृष्टि भेंट हो रही थी, मतलब आंखों से आप देख रहे थे एक दूसरे को। पर अभी पहली, कारण की बाप आणि लेकीचं नातं हे खूप निर्मळ आणि प्रांजळ असतं, ते शब्दात व्यक्त नाही होऊ शकत। एखादे वडील 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन लॅविश डिश ऑर्डर करून खात असतील, पण ज्यावेळेस मुलगी पहिली पोळी करते तो नकाशा वेगळाच असतो, पण करपलेली सुद्धा असते, तरी सुद्धा त्या 5 स्टार हॉटेल मधल्या जेवणापेक्षाही गोड ती पोळी वडिलांना लागते। जो तिची सर्व इच्छा पूर्ण करेल, तिच्या डोळ्यामध्ये कधी अश्रूचा एक थेंबही येऊ देणार नाही, असा वरराज मी माझ्या मुलीसाठी शोधून आणेल, आणि आज ते स्वप्न पूर्ण होतंय। मी दरवेळेस सांगत असतो की प्रत्येक मुलीला पिता मिळतो, प्रत्येक मुलीला वडील हे मिळतातच, पण ते वडील सौभाग्यशाली असतात, ते वडील नशीबवान असतात ज्यांच्या पोटी कन्या रत्न जन्माला येतो। एक पुरुष को उसका पूर्णत्व प्राप्त होने के लिए जो शक्ति लगती है, वो शक्ति आज आपको प्राप्त होने जा रही है। आप भी बहुत नसीबवान हो कि साक्षात मां पार्वती जैसी आपको शक्ति मिल रही है। अभी ये कितने जन्मों का बंधन है, ये मैं तो नहीं बताने वाला, क्योंकि आप खुद जानते हो और मुझे बताने की जरूरत भी नहीं है, क्योंकि आप ये सब जानते हो। मी खरंच ताई तुला पण खूप अभिनंदन करू इच्छितो। ज्यावेळेस नशिबात असा वरराज असतो, त्यावेळेस येणं केनं प्रकारेनं काहीही झालं तरी बंध जे बांधले गेलेले असतात ते जुळून येतातच, आणि त्याची प्रचिती तुम्हाला आत्ता आली असेल। त्या पित्याला कन्या रत्न प्राप्त होतं, आणि ते वडील त्या चिमुकल्या मुलीला पहिल्यांदा उंजळीत देतात, हातात घेतात, कडेवर घेतात, त्यावेळेस त्यांचं पहिलं स्वप्न तयार होतं। ते स्वप्न म्हणजे मुलीचं लग्न। मी माझ्या मुलीला सीए, वकील, इंजिनियर, डॉक्टर, पायलट काहीही करो अथवा न करो, पण माझ्या मुलीचा विवाह हा मात्र थाटामाटात करेल। आज तो मिलन करेंगे, फिर आप
अक्षरावंदनं पुष्पाणि देयानि. थांबा, फुलं टाकू नका, थांबा. या काय फिरत आहे बरोबर. तुम्ही इकडे सरका, थोडंसं इकडे सरका, माझ्याकडे सरका, सरका इकडे. या तुम्ही या बरोबर. आता दोघांनी संततेयमे स्वमिलः सुखसंवदानवा जगद्देवतयो नीरा प्रणस्वभेतेन स्वाहा संताकलदेवताभ्यो स्वाहा ध्यायामि चिन्तयामि सर्वोपकाराणि भेदां पुष्पैः नाना परिमलसौभाग्यमङ्गलद्रव्याणि अर्पयामि नमस्करोमि. देखो मस्त गुरुजींनी सुपारी टाकायला लावली तर अंगठ्याने सुपारी पुढे घालायची. ओके, कनिष्ठाने वरती सुपारी फक्त सुपारी टाकायला गेली पाहिजे. आणि पुढच्या सुपारीजवळ येऊन उभं राहायचं. पुढच्या सुपारीजवळ उभं राहायचं. पुढे जायचं. ओम मिष्टान्नं व्यञ्जनानि काले सम्पादये तव. आज्ञा संपादिनी तुभ्यां कन्या चैकपदे ब्रह्मी. पुढे टाका तिकडनं. आधी वळ. मम गृहे सदा सर्वदा ओम दीर्घ मायुरस्तु शांतिरस्तु पुष्टिरस्तु तुष्टिरस्तु अविघ्नमस्तु आयुष्यमस्तु आरोग्यमस्तु शिवं कर्मास्तु. कर्म धर्म वेद शास्त्र धन. हर हर महादेव. कपालेश्वर भगवान की जय. काशी विश्वेश्वर भगवान की जय. माईक जवळ पकडा. तुला म्हणा ओम. थोडं मोठ्याने पतिस्त्वंच. माझ्यासारखं म्हण ओम. बबलूजीचा आवाज वाढवा, मला ऐकू आलं पाहिजे. म्हणा ओम पतिस्त्वंच. तिचा आवाज वाढवा बबलू. मया स्वामी मह्यम देवै समर्पितः वंदनीय सदा मह्यम सखे सप्तपदा भव. माहिती द्या गुरुजींकडे. आजपासून काही काही तुझे कोण आहेत? नवरा तर आहे, मित्र पण आहे. असं शास्त्राप्रमाणे आपण काय म्हणतो तर मीच सांगतो स्वामी. आलं लक्षात? आजपासून ते तुझे कोण आहेत? स्वामी. अरे तुरे करायचं नाही. एका लग्नाची गोष्ट सांगतो तुम्हाला. मी एका लग्नात गेलो होती. तिची एक ताई ते टिटू कुठे, टिटूला बघितलं का, टिटूला बघितलं का. तिकडे गेलो, म्हणतात टिटू कोण आहे नेमकी बघूया ना, नाही का. मी गेलो तर तिच्या नवऱ्याला आवाज देत होती ती. मला वाटलं कोणी पिल्लू वगैरे असं नाही. आयलं म्हटलं चार सांगण्याचा उद्देश नाही. चार भिंतीत तुम्ही गोंधळ घाला, पण समाजात गेल्यानंतर आपल्या आहोंला आपण आहो जाओ केलं पाहिजे. उद्यापासून रोज सकाळी ते उठले का त्यांना चौरंगावर बसवायचंय, त्यांचे पाय धुवायचे आणि रोज तीर्थ प्यायचं. जर ते वंदनीय सारखे राहिले तर. नाहीतर जगदंबा की जय. अरे ढकला सुपारी. गाइस शूज तो मिल गए, अभी मजा आएगा. कंप्लीट किया, अभी हिसाब कर दो. 70,000 70. मेरे भी चैनल से बोला तुम अपने बॉडी को बनाओ. हाँ वो हो जाएगा. नहीं हाँ वो बन जाएगा. आवाज नहीं दम है वो भाई है. 70,000.
किती दिवस 60 करतो चल 60 60 आपकी ज्यादा वो 5,000 बोला ना मैंने आपकी ज्यादा उससे ज्यादा 60 कर बराबर है। अभी आपने बोला आपने ये बोला ना मैं बड़ा हूँ फिर आपको बड़ा चाहिए। अरे तुम्ही 70 बोलून चूक केली, 1 लाख रुपये मागायला पाहिजे होती। तुम्हारा ना हमारा क्या बोल ले लो बात नहीं इतना कम कैसा हो सकता देखो फिर 50 ठीक है 51 1000 रुपये पहना नहीं का मैं पहनाऊंगा 1000 रुपये दे दो 25 का मिलेगा 5,000 लगेगा, सब नाचेंगे डांस भी होएगा। उनका नाच नागिन डांस करेगा 5,000 के लिए सब नाचेंगे सब नहीं होगा कम से कम 10 लावा गाड़ी। हाँ चलेगा 10,000 लेगा 10 मिनट का 10,000 ऐसा 1 मिनट का 1,000 हाँ 1 मिनट का 1,000 बराबर है बराबर है ना बाद में सब नाचते चलो पहले कैश दो बाद में नाचते 55 ये डान्स आहे आम्हाला नको बोलू ना सगळे नाचू सगळे भाई अजून घेऊ वो अलग रखो बाद में बरोबर का तू एकटा नव्हतं नाचने के बाद 5 दो अभी 50 तो दो अरे भेटते का घ्यायचं आहे पण आता काय 5,000 नाचने का दे रहा हूँ, ये जूते का पहिले नाच वो चाहिए पहला देखो शूज पहन के मस्त देखो आराम से फिर वैसे आधी बुटाचे पैसे घ्या, बुट घाल, नंतर नागी डान्स करू आणि नंतर 5,000 रुपये द्या। ये तुम्हारे दीदी का दूध देता हूँ, एक शूज दीदी आपकी बीवी है अभी वो पटेल हो गई है एक शूज दे रहा हूँ, ये तुम लोग नाच हा मग ठीक आहे काय तुझ्या हातून द्यायचे मग ते दिलं काय तू दिलं काय एकच आहे चला गाडी लाव नाही